आम्ही वारकरी असेल किंवा त्या संदर्भातली जी काही सुरू करण्यात आली त्याच्यामध्येच काही बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भात लाभ घेतला. खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जी काही त्याच्यामध्येच ते लक्षात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना जे काही 2006 आणि 2000 सुमारे शासकीय कर्मचारी होते 2 लाख डेटा आम्हाला प्राप्त झालेला होता. त्यांच्यापैकी हे 2-2.5 हजार होते आणि त्यांना त्याच वेळेपासून लाभ जो आहे तो देण्याचं बंद करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एखादी जर स्कीम असेल त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड लेवलवरून ज्या ज्या काही वेळेला सूचना येत असतात त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाते. स्वप्नील नाही खरं तर त्या संदर्भामध्ये त्यावेळेला आम्हाला सुद्धा त्या संदर्भात जिल्हाधिकारी आहेत तिथले जे हिमोपाची अधिकारी आहेत त्यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भात जी काही काय कारणास्तव तुम्ही केलेलं होतं खरं तर मायग्रेशन असेल ऊसतोड कामगारांचं हे दरवर्षीच असतं म्हणजे त्याच्यामध्ये असं काही विशेष नसतं. पण या वेळेला अशा पद्धतीचा जो काही रिपोर्ट समोर आलेला आहे त्या संदर्भामध्ये काही विशेष काही कारण आहेत का किंवा काय त्याच्यावर आपल्याला या संदर्भामध्ये लवकरच लाडके महिन्याचा हा लाडके महिन्याच्या आपल्या मी सुद्धा आठवड्यामध्ये त्या संदर्भातली बैठक केलेली होती. पण आपल्याला सगळ्यांना माहिती बऱ्याचशा आणि त्या आणि सामाजिक संस्था आहेत यांना अधिकारी आहेत त्या बैठकीला उपस्थित राहतील. त्याच्यात तुला काही सूचना येतील त्या निश्चितपणाने आणि त्या शासन सादर करू. त्याच्यामध्ये जर त्यांनी काही आणखी सूचना दिल्या काही बदल काही महिला आयोगाची जी काही किंवा त्यांच्या संदर्भातली जी काही प्रक्रिया आहे याच्यामध्ये जर आता काळानुसार जर काही बदल करण्याची आवश्यकता असेल आणि तशा काही सूचना जर आजच्या आल्या तर निश्चितपणे स्वप्नील जाधव कदाचित विरोधक आणि सगळे बऱ्याचशा वेळेला राज्यपाल भेटायला जात असतात मला वाटत नाही की एक गोष्ट निश्चितपणे आहे की महिला आयोग यांचं जे कार्यक्षेत्र आहे याच्या मर्यादा त्याच्यामध्ये हे पण आपण समजून आहे. त्याच्यामुळे कालांतराने जर त्याच्यामध्ये काही बदल करणं अपेक्षित असेल तर त्याच्या संदर्भातल्या सूचना आता उपसभापती त्यांच्याकडनं
काही आणि मग त्या संदर्भात स्वप्नील याला मागे जाधव साहेब असतील गृहमंत्री सुद्धा आहेत खरं तर शक्ती कायदा जो आहे हा राज्य सरकारने पण मधल्या कालावधीमध्ये केंद्राने जे काही कायद्यामध्ये बदल केले त्याच्यामध्ये शक्ती कायद्यामध्ये जो आपण प्रस्ताव पाठवला होता त्यात असणारे जे काही कायदे आहेत आणि केंद्र सरकारने आणलेले जे काही नवीन कायदे आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचदा समांतर होतं म्हणून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांनी त्या संदर्भातली रिवाईज म्हणजे शक्ती कायदा जो आहे त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टीचा आपण अंतर्भाव करू शकतो का या संदर्भातला त्यांनी निर्णय घेतला आणि त्याचा एक सुधारित प्रस्ताव सुद्धा त्यांनी केंद्र शासनाकडे पाठवत आहेत आणि मला खात्री आहे केंद्राचे काही कायदे जे आहेत त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी आणि त्याचबरोबर आपल्या शक्ती कायद्याचा जो नव्याने प्रस्ताव काही आणखीन गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करून जो जाणार आहे त्याच्यातून अधिकाधिक त्या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी निश्चितपणाने उपयुक्त ठरतील. खरं तर जर आपण गेल्या काही वर्षांचा डेटा जर आपण काढला तर घटना ज्या आहेत ते कमी जास्त सुद्धा प्रमाणे आहेत पण काही घटना अशा पद्धतीची घटना ही दुर्दैवीच आहे आणि शेवटच्या घटनापर्यंत संबंध त्यांच्यासाठी उपलब्ध असणारे कायदे त्यांच्यासाठी उपलब्ध असणारे तरतुदी या संदर्भामध्ये सुद्धा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक पोहोचण्याचा हा आमचा प्रयत्न आहे.